उद्या त्यावेळेस देवानं त्याचं संरक्षण त्याच्या लोकांना पुरवलं, तसंच संरक्षण देव आज आम्हाला देखील पुरवणार आहे. आम्ही बायबल सांगतं पेत्राला पकडलं, तुरुंगात टाकलं, त्याचे हात पाय बांधण्यात आले, तुरुंगात आहे, पेत्र तुरुंगात आहे. पण त्या पेत्रासाठी मंडळी दार लावून रात्रीच्या वेळेस प्रार्थना करते की त्याचं बंधन तुटावं आणि ज्या बंधनात तो आहे, ज्या कैदेत तो आहे, त्या कैदेतनं तो सुटला जावा. मंडळी प्रार्थना करत आहे आणि बायबल सांगतं देवाचा दूत आला आणि जिथं पेत्र झोपला होता तिथं थाप करून आणि देवाचं दूत पेत्राला म्हटलं की उठ, आणि पेत्र उठला आणि जिथं मंडळी प्रार्थना करत होती तिथं पेत्र आला. पेत्रानं दरवाजा वाजवला, रुदा नावाच्या मुलीनं दरवाजा उघडला, त्याला पाहून ती बावचळली आणि बायबल सांगतं पेत्राचं बंधन तुटलं. मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस मंडळी ख्रिस्ताची संयुक्त असणार, देवाचं संरक्षण त्याच्या लोकांना आणि त्याच्या सेवकांना मिळणार. आम्ही ख्रिस्ताशी संयुक्त असलं पाहिजे, त्याला जुटलं पाहिजे, त्याला बिलगून आम्ही राहिलं पाहिजे. ती मंडळी पेत्र हा तुरुंगात आहे. मला काय सांगायचं समजून घ्या, पेत्र तुरुंगात आहे पण मंडळी देवाशी बिलगून आहे. पेत्र तुरुंगात आहे, मंडळी देवाशी ख्रिस्ताशी बिलगून.